लोकसभेला पवार ठाकरेंच्या प्रेमाखातर मतदान झालं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेलं मतदान मोदी शहांविरोधातलं, माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा सभा घेणं अवघड होईल। राज ठाकरेंनी पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय। मनसैनिकांचं मोहोळ उठलं तर सभा घेणं अशक्य होईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। फडणवीसांवर राग असले तरी राजकीय त्या पद्धतीनं बोला असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये। या लोकांनी मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे। त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी। कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला। समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत? लोकसभेचा जो निर्णय लागला, त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं। पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं, त्यांच्या प्रेमाखातर मिळालेलं मतदान नव्हतं। मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।